आणि आता आपण आपल्या चर्चेकडे वळूया। भारताविरोधात वल्गना करणाऱ्या पाकिस्तानचा काल आपण पार माज उतरवून त्यांना गुडघ्यावर आणलेला आहे। तुर्कीकडनं उसनवारीवर घेतलेले शेकडो ड्रोन पाकिस्तानने भारतावर सोडले, पण एकाही ड्रोनला भारत भूमीवर साधा ओरखडाही ओढता आला नाही। आपल्याकडच्या एअर डिफेन्स सिस्टीमने या ड्रोनच्या जमिनीवरती येण्याआधीच त्या ड्रोनना उडवून टाकलेले आहे। फक्त ड्रोनच नव्हे तर पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्र, आपली हद्द ओलांडून भारतात आलेली पाकिस्तानी लढाऊ विमानं, हे सगळं काही इथल्याच भूमीत गाडण्याची व्यवस्था आपल्या सुरक्षा दलांनी केली आहे। भारत एवढ्यावरच थांबला नाही तर भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांवर त्यानंतर प्रतिहल्ले केले। सियालकोट, इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी या सगळ्या शहरात पाकिस्तान्यांची त्यामुळे पळताभुई थोडी झाली आहे। आज दिवसभर पाक थोडासा नरमला असला तरी तणाव संपलेला नाहीये। त्यामुळे पुढे हे सगळं कोणती दिशा घेणार? एवढ्या मोठ्या फटक्यानंतर पाकिस्तानला अक्कल येईल का? आपण दाखवलेली ताकद ही केवळ पाकला नव्हे तर जगाला दिलेली तंबी असं समजायचं का? वाढलेल्या तणावामध्ये भारताने एलओसी ओलांडून पीओके मध्ये घुसण्याची संधी साधावी का? हे सगळे प्रश्न आता समोर आलेले आहेत, विचारले जात आहेत। त्याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुनील गावपांडे, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील। मी सुरुवातीला ब्रिगेडियर गावपांडे यांच्याकडे जाते। सर, या क्षणाला पाकिस्तानला ज्या पद्धतीने आपण फटकावलंय, काही काळ का होईना पाकिस्तानची मस्ती उतरेल असं वाटतंय? तुमचा अनुभव काय सांगतो? नाही, माझा अनुभव बिलकुल जे तुम्ही म्हणताय आणि आज तुमचे जे टॅगलाईन आहे, माज उतरला आणि इज्जत धुळीला, ते तुमचं टॅग जे सकाळपासून सुरू आहे ते बिलकुल परफेक्ट आहे। कारण त्यांना जो माज आलाय मागच्या काही वर्षापासून इथपर्यंत माज आलेला आहे की ते निरपराध लोकांना, जे साधे टुरिस्ट आहेत, त्यांना त्यांच्या धर्माचा आधार घेऊन किंवा धर्माचा सेग्रिगेशन करून त्यांना इतका माज आला होता, म्हणून त्यांना त्याचं चोख उत्तर देणं हे भारताला आणि प्रत्येक भारतीयाकडून याची अपेक्षा होती, ते करायचं होतं। म्हणून आज त्यांना सिंदूर उडवून, चक्क सिंदूर उडवून त्यांच्या इज्जतीला धुळीला लावलाय। ही पहिलं पाऊल होतं, ज्याला आपण ऑपरेशन सिंदूर 1 म्हणत होतो। पण त्यांनी काय केलं? त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांची इज्जत देशात कायम राहावी म्हणून ते सीमेवर हमले करतात आहे, नागरिकांवर हमले करतात आहे, मुलांवर हमले करतात, शाळेच्या बिल्डिंगवर हमले करतात आहे। आणि आपला तो कधीच नाही, आपण फक्त त्या लोकांना आपण धडा शिकवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कारवाई केली होती त्या दिवशी 22 एप्रिलला पहलगामला। म्हणून आपण ते आपण नागरिकांना, लष्करावर कधी करत नव्हतो, पण आता ते आपल्या लष्करी कॅम्पवर ड्रोनचे हमले करण्याने येतात। पण आपली जी सिस्टीम आहे S-400 तडाखेबाद उत्तर दिलाय। आपली जी अँटी ड्रोन सिस्टीम आहे DRDOनी निर्मित केलेली, त्यांनी त्याला जबरदस्त उत्तर दिलाय। त्याच्यामुळे त्यांचा जो माज आहे किंवा त्यांना जे चोख उत्तर द्यायचं होतं त्याच्यात आपण सक्षम ठरलोय आणि आपण वाढवायचं नाही, आपली ही नीती आहे। सुरुवातीला सांगितलं होतं, पण जर त्यांनी याला वाढवलं, हा एस्कॅलेट केलं, तर मग त्याला उत्तर द्यायचंच आहे आणि त्याच्यासाठी आपण तत्पर आहोत, सटीक आहोत आणि अचूक निशाणा साधणार आहोत। परांजपे सर, आता या आधी पाकिस्तानने आगळी केली पहलगाममध्ये, आपण एअर स्ट्राईकने त्याला उत्तर दिलं, त्यानंतर ते ड्रोन घुसवतायत, आणखीन काय काय करतात, आपण त्यांच्या शहरांवरती थेट हल्ले केलेले आहेत। बरं, हे सगळं आपण कुठेही त्यांच्या भूमीमध्ये एकही माणूस न ठेवता, एकही पाऊल न ठेवता आपण करू शकलोय। एक प्रकारे आपण ही आपली ताकद शोकेस केली आहे। ही ताकद फक्त पाकिस्तान पुरती आहे की जगावरती याचे परिणाम होतील असं वाटतंय? नाही, आता आज परिस्थिती अशी आहे की कुठलीही जगाच्या कानाकोपऱ्यातली घटना अगदी छोटी असली तरी त्याचे पडसाद, जर त्याचं गांभीर्य तितकं असेल आणि त्याची तीव्रता असेल तर जगभर पडतात, त्याचे पडसाद पसरतात, त्याचे परिणाम होतात। तसं आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता आहेत आणि त्यानंतर आज गेल्या आठवड्यामध्ये IMFने जे जाहीर केलं त्याच्यात भारत जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता जगातली होऊ शकते अशा स्थितीला आहे। आता हे जर लक्षात घेतलं तर पाकिस्तान आणि भारताची तुलना होऊ शकत नाही, म्हणजे सामरिक शक्ती, आर्थिक शक्ती, एक देश म्हणून। त्यामुळे आपल्यासमोर पाकिस्तान हे तसे अतिशय छोटं राष्ट्र असं म्हणायला लागेल, पण
भौगोलिकदृष्ट्या शेजारी आहे आणि ती ठसठसती जखम आहे. म्हणजे 47 सालापासून आज तागायत म्हणजे दोन्ही देशांच्या निर्मितीपासून आज तागायत पाकिस्तानी आपल्याला ठसठसणारीच जखम आहे आणि त्याचा वेळोवेळी उपद्रव ते देत राहिलेले आहेत. आणि यावेळेला काश्मीर ही जशी ज्याला हिंदीत नासूर किंवा कधी बरी न होणारी जखम म्हणतो तशा प्रकारची होती आणि 370 कलम काढल्यानंतर या गोष्टीवर खूप आळा घातला गेला आणि 370 कलम काढल्यानंतर गेल्या 5 वर्षात 4 घटना मोठ्या घडल्या की ज्या दहशतवाद्यांनी केल्या. पण पर्यटकांवरचा हल्ला ही भारताच्या इतिहासात आणि काश्मीरच्या इतिहासातली पहिली घटना होती. त्यामुळे त्याचं तितकंच तीव्र उत्तर देण्याची गरज होती. म्हणजे यापूर्वी आपण बालाकोट किंवा आधीचे स्ट्राईक जे होते सर्जिकल उरीचे स्ट्राईक्स त्याच्यामध्ये आपण पाकव्याप्त काश्मीर पुरते मर्यादित राहिलो होतो. आता आपण त्याच्या पलीकडे गेलो आणि पाकिस्तानातल्याही दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. मसूदच्या घरातले लोक ज्याच्यात मेलेत. त्यामुळे आज पहिल्यांदा असं झालं की पाकिस्तान एकीकडे राजनैतिकदृष्ट्या एक्सपोज झालेले आहेत, दुसरीकडे सामरिकदृष्ट्या एक्सपोज झालेत आणि तिसरीकडे आर्थिक ताकद पाकिस्तानची काहीही नाही. त्या देशाची आर्थिक अत्यंत म्हणजे सुई देखील निर्माण करू शकत नाही असा देश आहे. त्या देशाची आर्थिक ताकद खूप कमी आहे. त्यांनी हे दुस्साहस केल्यामुळे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की आंतरराष्ट्रीय परिणाम होतात का, की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने आपल्या शक्तीचं दर्शन घडवलंय का, तर आपण जरी पाकिस्तानला हे आता दर्शन घडवत असलो आणि सांगत असलो की तुम्ही फारच छोटे आहात, तरी जगात देखील भारताची ताकद आता निर्माण होती. आणि ती अशी की एकीकडे आपण अतिशय सिलेक्टिव्ह म्हणजे चिकित्सक पद्धतीने टार्गेट्स निवडून पहिला हल्ला जो केला तो आपण फक्त लष्करी म्हणजे दहशतवाद्यांचे तळ आहेत त्याच्यावर हल्ला केला. आणि आता पण जे आपण हल्ले करतो म्हणजे कराची बंदरातला हल्ला सुद्धा हा प्रिव्हेंटिव्ह पद्धतीचा आहे. म्हणजे किंवा अनेक शहरातले हल्ले ते प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक आहेत. आम्हाला कुठल्याही पाकिस्तानच्या सामान्य नागरिकाला मारून टाकायचं नाहीये हाच भारत आता संदेश देतो. आणि तो एकीकडे भारताचं सामर्थ्य दाखवतानाच पाकिस्तानला जरब बसले देतोय. जगातले अनेक देश त्यातनं धडा घेतील निश्चित, पण भारताची इच्छा जगाला आपला काहीतरी ताकद दर्शवावी हा निश्चित नाही. आज ही मर्यादितच आपण दर्शन घडवतोय हे जगालाही कळतंय आणि ज्यांना कळतं त्या विषयातलं त्यांनाही कळतंय. अगदी. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर सर आहे. देवाणकर सर, ज्या पद्धतीने जगभरातल्या महासत्तांच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत, काही जणांनी शांत बसणं पसंत केलंय, काही जणांनी पाकिस्तानला तंबी दिलेली आहे, काहींनी न्यूट्रल स्टॅन्स घेतलेला आहे, हे सगळं बघता यापूर्वी अशा घटनांमध्ये बऱ्याच जणांना ह्युमन राईट्सच्या नावाखाली पाकिस्तानचा पुळका यायचा. पण आता ते पाकिस्तानला एकतर तंबी देतात किंवा या सगळ्यातनं हात काढून घेतात. जसं अमेरिका म्हटलं नन ऑफ आवर बिझनेस. हे सगळं कशाचं प्रतीक म्हणायचं? नाही, नक्कीच आहे. एकतर हे आपल्या राजनैतिक प्रयत्नांचं प्रतीक आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद किंवा ज्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या ISI आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या समर्थनावरती जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय हिंसाचार करता आहेत, या ज्या सर्व संघटना आहेत, ह्या संघटना या केवळ विभागीय पातळीवरच्या संघटना नाही आहेत. तर या संघटनांचा संबंध हा ऑर्गॅनिकली ज्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवरच्या दहशतवादी संघटना आहेत, मग ते अल कायदा असेल, ISIS असेल, यांच्या बरोबर आहेत. ज्या पद्धतीची मोडस ऑपरेंडी किंवा काम करण्याची पद्धत जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तय्यबाची आहे, तीच पद्धतीची हमासची आहे, त्याच पद्धतीने हिजबुल्ला वागतं. त्यामुळे या ज्या संघटना आहे ह्या सगळ्या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. म्हणून पश्चिमी जग असेल, अमेरिका असेल, यांनी आपल्या वॉर ऑन टेररमध्ये कधीही रिजनल पातळीवरच्या संघटनांच्या विरुद्ध मोहीम उघडलेली नव्हती. त्यांची मोहीम ही अल कायदाच्या विरुद्ध होती. परंतु आता वेस्टर्न वर्ल्डला हे कळायला लागलेलं आहे की या सगळ्यांचं जे ब्रीडिंग ग्राउंड आहे, आता युनायटेड नेशननी ज्या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे त्यांच्यापैकी 50% संघटनांचे मुख्यालय हे पाकिस्तानमध्ये आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये पकडला जातो. या सगळ्या गोष्टी आता हळूहळू क्लिअर व्हायला लागल्या, जगापुढे यायला लागल्यात. त्यामुळे लोकांना, जगाला सुद्धा ही गोष्टीची कल्पना आहे. दुसरं असं आहे की जर तुम्ही विचार केला तर पाकिस्तानचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे जगाला, फिनान्शियल कॉन्ट्रीब्युशन नाही की पाकिस्तान असं कोणतं एलिमेंट की जो एक्सपोर्ट करतो आणि जग त्याच्यावरती डिपेंडंट आहे. पाकिस्तान केवळ आणि केवळ दहशतवाद किंवा टेररिझम एक्सपोर्ट करतो, याच्याशिवाय काहीही पाकिस्तान एक्सपोर्ट करत नाही. पण तरी देखील पाकिस्तानला पॅम्पर का केलं जात होतं, तर अफगाणिस्तान मधली सिच्युएशन होती, ती फ्लुइड सिच्युएशन होती. त्यानंतर तुमचं सेंट्रल एशिया मधलं होतं, फरगाना व्हॅली मधले इश्यूज होते. या सगळ्या शॉर्ट टर्म इंटरेस्टमुळे पाकिस्तानला नेहमी पॅम्पर केलं
केलं जायचं आणि त्यातल्या त्यात एक मॉडरेट इस्लामिक देश म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. परंतु आता ज्या पद्धतीने इस्लामिक देशांनी मग ते धर्माचं राजकारण असेल, तेलाचं राजकारण असेल किंवा आखाताच्या पलीकडे जाऊन विकासाचं राजकारण करायला सुरुवात केली, युएई असेल, सौदी अरेबिया, त्यांना इंटरेस्ट नाही आता या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे पूर्वी ज्या वेळेला काश्मीरचा इश्यू पाकिस्तानकडनं जागतिक स्तरावर उचलण्याचा प्रयत्न केला जायचा, तेव्हा ज्या इस्लामिक देशांच्या संघटना आहेत त्या भारताच्या विरुद्ध रिझोल्युशन पास करायच्या. अशा प्रकारचे रिझोल्युशन ओआयसी कडनं नेहमी पास केले जायचे. त्यामुळे हे बघा तुम्ही, यावेळेला अशा कोणतेही रिझोल्युशन नाहीये. सौदी अरेबिया, युएई, कतार हे तिघही जण या बाबतीमध्ये चकार शब्द काढायला तयार नाहीत. टर्की जर सोडला आणि शेवटी अझरबैजाननी काही 1-2 स्टेटमेंट केले. अदरवाईज तुम्ही बघत असा, आणि अमेरिकेने ते क्रिस्टल क्लिअर केलं की हा भारत आणि पाकिस्तान मधला बायलॅटरल इश्यू आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंट वॉन्सचं क्लिअर कट स्टेटमेंट आहे. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या सर्व सदस्यांनी एक्सेप्ट चायना चौघांनी पण हे सांगितलं की हे सिमला अकॉर्ड नुसार या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे जगाला पण आता कळून चुकलेलं आहे की पाकिस्तानच्या बाबतीमधले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यामुळे सगळ्यांची सहानुभूती भारताच्या बाजूने आहे. काही जण उघडपणे म्हणतात, काही जण उघडपणे म्हणत नाहीयेत, परंतु भारतावरती टीका करणं हा प्रकार होत नाहीये. पण आपण ज्या पद्धतीने राजनैतिक जेव्हा पहिला आपण त्यांचे 9 टेरर लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले, त्यानंतर ज्या पद्धतीने अजित डोवाल असतील, अनेक देशांच्या नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बरोबर बोलले, जयशंकर अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर बोलले. हा जो एक पद्धतीचा रॅपो आहे, डायलॉग आहे, आणि हा फरक नेहमीच पडतो. एक जर चायना आणि टर्की सोडलं तर ओपनली पाकिस्तानला समर्थन करणारे पण कोणी नसल्यामुळे पाकिस्तानला त्याची जागा काय हे आता जगाने पण दाखवून दिलं. लष्कर यंत्रणा त्याची जागा दाखवून दिली. अगदी. गावपाटे सर, या सगळ्यामध्ये आपण जे हल्ले केलेले होते सुरुवातीला, एअर स्ट्राईक जो केला तो दहशतवाद्यांच्या हेडक्वार्टरवरती, त्यांच्या ट्रेनिंग ग्राउंड्सवरती आणि जिथे त्यांचं अख्खं प्लॅनिंग, म्युनिशन सगळं होतं त्याच्यावरती केलेला होता. त्यांचं कंबरड मोडलं, एवढं धाडसी स्टेटमेंट यावेळेला करता येईल का की स्वतःला ब्रदरहूड म्हणवणाऱ्या देशांमध्ये त्यांची मुळं इतकी खोलवर गेलेली आहेत की या एवढ्या मोठ्या हल्ल्याने फारसा फरक त्यांना नाही पडणार? नाही, असं नाही. सुरुवातीला आधीचे दोघा स्पीकर्सनी सांगितलंय आणि क्रिस्टल क्लिअर झालंय सगळं वर्तमानपत्रातून. आपण 9 ठिकाणी केले, कारण त्यावेळेस 22 तारखेनंतर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आपल्याला त्या लोकांच्या मागे धावून त्यांचा पाठलाग करून त्यांना हाणून पाडायचं होतं. त्याच्यामध्ये 9 ठिकाणं होते मेन. अजूनही काही ठिकाणं आहे पण त्यांनी ते रिकामे केले. ते आता आपण इथे बोलू शकत नाही आणि त्याच्यावरती कारवाई होईल. पण त्याच्यामधले जे 5 ठिकाणे मुख्य होते ते POK मध्ये आहे आणि आधी होते. याच्या आधी आपण त्यांच्यावर हमला केला आणि त्यांच्यावर कारवाई होते. तर त्यांच्या मागे आपण हॉट परस्यूट म्हणजे त्यांच्या मागे लागून ती 5ही ठिकाणं आपण उद्ध्वस्त केली. आणि उरलेले त्यांनी पाहिलं होतं सुरुवातीला की भारत नेहमी पाळत फक्त POK ठेवतं, असं नाहीये. भारत पाकिस्तानमधून देखील काही अशी ठिकाणं आहे की जिथून दहशतवादी कारवाई करतात, त्याच्यावर देखील आपला कम्प्लीट डोळा असतो. आणि त्याचप्रमाणे उरलेले जे 4 ठिकाण होते ते ऐन पाकिस्तानामध्ये होते, इन्क्लुडिंग रावलपिंडी. तर त्याच्यावर देखील अचूक निशाणा घेऊन त्यांना ठोकलाय. तो आपला फक्त जसं सांगितलंय तो आपला उद्देश होता, तो आपण पूर्ण साकारला. आणि आपण त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकांवर, त्यांच्या बिल्डिंगांवर किंवा त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि लष्करवर कधी हमले नाही केले. आपलं ती नीती होती, ती आस्थागत कायम होती परवा संध्याकाळपर्यंत, दॅट इज आय मीन 8 तारखेला. पण त्यांनी जेव्हा सतत जवळजवळ 20-25 ड्रोन आपल्याकडे पाठवले, आपण त्यांना हाणून पाडले. म्हणून आपल्याला काहीतरी कारवाई करायची. म्हणून आता आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम, त्यांच्या काही लोकेशन्सवर इन्क्लुडिंग सरगोदा आणि पेशावर पर्यंत आपण हमले करू शकतो. आपली जी यंत्रणा आहे ती इतकी सज्ज आहे. त्यांना हे दाखवण्यात आले की याच्या जर तुम्ही एस्केलेट केलं त्याचे परिणाम भयंकर होतील. भारताला एस्केलेट करायचं नाही, कारण पूर्ण जगाचं त्याच्यानंतर आपल्यावरही प्रेशर येईल, पाकिस्तानवरही प्रेशर येईल. आपल्याला असं सीन क्रिएट करायचं नाही. पण आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं होतं आणि त्यांना सांगायचं होतं की तुम्ही करू नका. म्हणून आपण ते देखील करून दाखवलं. ही आपली सज्जता आहे आणि आपली ही सिद्धता आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या लोकांनी आणि स्पेशली पाकिस्तान. अगदी. परांजपे सर, या सगळ्यामध्ये मुद्दा हाच आहे की 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करणं, त्यांचे हेडक्वार्टर्स, महत्वाची सेंटर्स उद्ध्वस्त करणं, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करणं, जैश, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल ह्यासारख्या ज्या 3 मोठ्या दहशतवादी संघटना आहेत, ह्यांचं किती नुकसान यामध्ये झालेलं आहे? पुन्हा फिरून उभं राहण्यासाठी त्यांना किती काळ, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल की शक्यच होणार नाही त्यांना ते? नाही, त्याच्यामध्ये या 3ही संघटना किंवा अन्य दहशतवादी संघटना
या एका रात्रीत संपतील असं वाटत नाही मला. पण त्या परत किती काळात उभ्या राहतील हे सांगणं खूप अवघड आहे. त्याचं कारण असं की त्यांचं एक्झॅक्ट नेटवर्क किती आहे, त्यांची मॅनपॉवर किती आहे, त्यातले ट्रेंड लोक किती आहेत, आता जे नष्ट झाले त्याच्यामध्ये किती संहार झालाय, आणि जॉग्राफिक लोकेशन्स म्हणजे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं ना ते जर समजा पाकिस्तान सरकारचंच त्यांना पाठबळ असेल उभं करायला, तर ते उभं करायला फार वेळ लागत नाही. जसं पाकव्याप्त काश्मीरमध्ये यापूर्वी आपण हल्ले केलेत आणि ते उद्ध्वस्त केल्यानंतर एखादं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, परंतु ट्रेंड मॅन पॉवर जी असते ती एका रात्रीत तयार होत नाही, त्याला दीर्घ काळ लागतो. म्हणजे जसं आपल्या एअरफोर्सकडे आपल्या लष्करातल्या लोकांना माहिती आहे की मॅन द इक्विपमेंट म्हणतो, इतकी ती इक्विपमेंट महाग असतात, तसं या अतिरेक्यांकडे असलेली इक्विपमेंट ती जनरली सगळीकडे अवेलेबल असलेली असतात. पण केवळ धर्माच्या नावावर इस्लामसाठी किंवा भारत विरुद्ध कारवाया करण्यासाठी जगभर जिहादी तयार होणं ही जी प्रक्रिया आहे ना ती तुलनेने आता थंडावेल किंवा कमी होईल, ती तितक्या मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्याचं कारण असं की जे प्रगत राष्ट्र आहेत इस्लामिक कंट्रीज मधली किंवा श्रीमंत राष्ट्र आहेत, ज्यावेळेला सुबत्ता असते त्यावेळेला माणसाला असल्या काही गोष्टी सुचत नाहीत. तसं हे अतिरेकी किंवा दहशतवादी पुन्हा मोठ्या संख्येने तयार होतील का, तर ती प्रोसेस निश्चितपणे थंडावली. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर पाकिस्तान या राष्ट्रालाच जर धडा शिकवता आला आणि तो जर आत्ताच्या प्रकरणामध्ये शिकले ते, तर निश्चितपणे ते अतिरेक्यांच्या नादी लागून किंवा दहशतवादाच्या नादी लागून आपली नाचक्की होते आणि नाक कापलं जातं हे त्यांच्या लक्षात येईल. आणि साधा चांगला मार्ग काय आहे तर नॉर्मल प्रगती साधणं आणि आपला देश पुढे जाणं, या मार्गाने विकासाच्या मागे तिथले राज्यकर्ते लागले. कारण तिथे वर्षानुवर्ष लष्करी राजवट आहे आणि लष्करी राजवट जी राहते ती याच बंदुकीच्या, म्हणजे जे एक फेल गेलेलं तत्वज्ञान जगातलं आहे, जसं नक्षलवाद आहे की बंदुकीच्या नळीतनं सत्ता येते, तर बंदुकीच्या नळीतनं आलं ती बंदुकीच्या नळीतनंच जाते, बॉम्बनी जातेच ती, आणि भारताविरुद्ध या कारवाया करणं शक्य नाही त्यांच्या लक्षात आलं असेल. पाकिस्तान मधल्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल तेवढं लवकर बरं की बंदुकीच्या नळीतनं नाही तर डेमोक्रेसीतनं सत्ता येते. राष्ट्र जरी इस्लामी असलं तरी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह येणं, लोकशाही मार्गाने जाणं आणि त्यातनं प्रगती साधणं हे लक्षात येणं हे या हल्ल्यातनं घडेल असं मला वाटतं. आणि ते लवकर आलं तर बरं, उशीर झाला तर ते काही काळाने परत डोकं वर काढतं. फक्त आज इतका मोठा हल्ला आहे की त्यांना नाक परत वर काढायला निश्चित वेळ लागेल, निश्चित काही काळ लागेल असं वाटतं. मला वाटतं तेवढ्याच काळामध्ये त्यांच्या मुळावर घाव घातलेला कधीही मला वाटतं या दहशतवादाला संपवण्याच्या दिशेने नेण्यासाठी चांगला असेल. गावपांडे सर, याच्यामध्ये एक मुद्दा आहे तो म्हणजे LOC क्रॉस करायची का हा प्रश्न. म्हणजे काही जण असं सांगतायत की पाकिस्तानने सांगितलंय आम्ही शिमला करार काही पाळणार नाही, त्याच्यामुळे LOC ओपन समजायची आणि LOCच्या पलीकडचे जे काही स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत पाकव्याप्त काश्मीरमधले ते आपल्या नियंत्रणाखाली आणायचे. विशेषतः हाजीपीर पार सारखे हाजीपीर पास वगैरे जे आहे जे एकाहत्तरच्या वेळेला आपल्याला गमवावे लागलेले होते तसे, किंवा गिलगिट बाल्टिस्तानमधून जो चीनचा रस्ता जातोय त्याच्यावरती आपण स्ट्रॅटेजिकली नजर ठेवू शकू किंवा पाकिस्तानला स्ट्रॅटेजिक प्लस पॉइंट मिळणार नाही अशा काही पोस्ट आपल्या ताब्यात घ्यायच्या, असा एक सूर येतोय. हा सूर योग्य वाटतो का या क्षणाला, आणि तसं आपण केलं तर काय परिणाम होऊ शकतात? LOC क्रॉस करणं किंवा न करणं हा एक मोठा निर्णय आहे. आणि तुम्हाला लक्षात राहील 1999 जेव्हा आम्ही कारगिल युद्धात होतो 1990, त्यावेळेस देखील सरकारकडून आपल्या राष्ट्राकडून नेतृत्वाकडून क्लिअर कट डायरेक्शन होतं की LOC पार करू नये, कारण त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळे होतात, आर्थिक आहे, स्ट्रॅटेजिक आहे, बरेच काय. म्हणून आपल्याला खूप विचार करून, जसं पैद्याची मुवमेंट करतो आपण चेस बोर्डवर, खूप पाहून पावलं उचलतात. ते कधी उलगडतात त्या एक एक रोजच्या घडामोडीनंतर उघडतात. आज काय झालं, कुठे हमला केला, काल कुठे केला, काय केला. आता परिस्थिती जी आहे ती युद्धजन्य परिस्थिती आहे. आता फक्त कन्फ्लिक्ट नाही आहे किंवा संघर्ष नीती नाही आहे, कारण त्यांनी एकाप्रमाणे आपल्यावर युद्ध पुकारले, त्यांनी एकाप्रमाणे आपल्या लष्करी स्थळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नुकसान म्हणून नाही झालं, पण आपण त्यांना फेटाळून लावलं. म्हणून एका प्रकारे पाकिस्ताननी युद्ध परिस्थिती निर्माण केली आहे आपल्यावरती. आपण त्याला तोंड देणार आहे युद्ध परिस्थितीने. फक्त आता थोडं पाहावं लागेल, कारण काही काही नीती आहे त्या या क्षणाला बोलणं बहुतेक मला असं वाटतं की सही होणार नाही किंवा बरोबर वाटणार नाही. कारण याच्यावरती आपण पाहतोय कालपासून आजही 3-4 तासाची मीटिंग झाली आहे, त्याच्यानंतर अजूनही एक मीटिंग होणार होती. तर या 3-4 बैठकीनंतर काहीतरी उत्तर मिळेल. त्याच्यामुळे मी काही बोललो आता सध्या या करायला तर पाहिजे आपण, जेव्हा आपल्याला संधी येईल तर त्यावेळेस ती संधी आपण साधावी. पण कशी साधावी, काय कुठल्या टाइम फ्रेममध्ये साधावी हे 2-3 घडामोडीनंतर उलगडला जाईल. आणि तो जो मुद्दा आहे तो आपण सध्या आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे ठेवावा. आपण सगळ्यांनी, मीडियानी आणि सगळ्या नागरिकांनी असं मला वाटतं.
पण ऍक्शन होईल त्याच्यावर. बरं, परांजपे सर, इंटरनॅशनल लॉबीमध्ये जर समजा आपण LOC क्रॉस करायचं पाऊल उचललं तर ऑफेन्सिव्ह मूव्ह वाटेल ही भारताची? नाही, त्याचं मुख्य कारण असं आहे की भारताचा जो स्टान्स आहे गेली 50, 60, 70 वर्ष की भारत हा ॲग्रेशन करणारा किंवा आक्रमक देश नाही. म्हणजे भारत कोणाचीही भूमी, म्हणजे भारतावर अनेक हल्ले झाले पार गझनीच्या महमूदापासून, परंतु भारतातल्या टेरिटोरियल अँबिशन्स नाहीत. म्हणजे काय, तर भारत आपली सीमा ओलांडून दुसऱ्याच्या घरात घुसून त्याचं घर व्यापण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण एकत्रच्या युद्धात गेलो आणि तिथनं परतही आलो सन्माननीय पद्धतीने, युद्धानंतर सुद्धा जिंकलेला प्रदेश सोडून परत आलो. तर आम्हाला कोणाचीही, जे महाभारतामध्ये झालं होतं ना की सुईच्या टोकावर मावली एवढी भूमी द्यायला दुर्योधन तयार झाला नाही आणि महाभारत झालं, तसं भारत कोणाचीही सुईच्या टोकावर मावली एवढी सुद्धा जमीन घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपला लेजिटिमेट राईट आहे तेवढंच घेण्याचा प्रयत्न करतो. हे भारत ओरडून ओरडून 75 वर्ष जगाला सांगतोय. असं असताना त्या भूमिकेत आपण एका रात्रीत बदल करावा असं आज काही घडलंय का? तर मला असं वाटत नाही आज काही असं घडलंय. आपण आता एवढंच करतोय की आपल्या देशामध्ये आतंक माजवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतोय आणि त्यांना अद्दल घडवतोय. पाकिस्तानला अद्दल घडवतोय ती ते दहशतवादी तयार करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात, शरण देतात म्हणून अद्दल घडवतोय. पण पाकिस्तानची भूमी व्यापायची हा काही आपला हेतू आता असं मला वाटत नाही. आणि दुसरं असं की पाकव्याप्त काश्मीर सारखा विषय आहे, इंटरनॅशनल बॉर्डरचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे त्यांना पटवण्या इतकं जर आता आधी सर जसं म्हणाले की 2-3 मीटिंग्स चालू आहेत, त्याच्यात जर असा विचार असेल की हीच संधी आहे की पाकव्याप्त काश्मीर घेऊन टाका, हा जर राष्ट्रीय निर्णय झाला आपल्या देशामध्ये तर ते जगाला कन्व्हिन्स करण्यासाठी जी पावलं आता उचलली गेली असेल. कारण जयशंकर यांनी 22ला पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये 100 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली, वेगवेगळ्या पातळीवरच्या 100 वेगवेगळ्या गटांमध्ये, म्हणजे 10 लोकांशी 15 लोकांशी अशा पद्धतीने 100 लोकांना, आणि त्यांना ही भूमिका समजावून सांगितली असेल. म्हणजे त्या देशांच्या अँबॅसेडर्सनी किंवा कुणी आतापर्यंत हे सांगितलेलं नाही की जयशंकर यांच्या चर्चेत आम्हाला काय माहिती देण्यात आली, तेवढा तपशील बाहेर आलेला नाही सगळा. परंतु पाकिस्तान हा आक्रमक देश आहे किंवा हा कागाळ्या करणारा देश आहे आणि आम्ही फक्त आमचं संरक्षण करत असतो. आणि हा जुना जो विषय आहे हा त्याचाच एक भाग आहे, त्यांनीच आमची भूमी व्यापलेली आहे. हे जर करायचं असेल तो राजकीय निर्णय असेल आणि तो आता लगेच घेतला जाईल असं मला वाटत नाही. कारण पाकव्याप्त काश्मीर घेऊन टाका किंवा पाकिस्तानवर बॉम्ब टाका हे काही इतकं सोपं नसतं आणि अशा पद्धतीने ते केलं जाईल असं मला आता तरी वाटत नाही. अगदी. आणि या सगळ्यामध्ये आता हा तणाव हा इथेच थांबणार आहे की आणखी काही दिवस पाकिस्तानला अजून कुरापती काढण्याची ताकद आहे हे आपल्याला मला वाटतं येणाऱ्या काळातच समजेल. पण एक मात्र नक्की की पाकिस्तानला आपण गुडघ्यावर आणलेलं आहे आणि त्यांची इज्जत या क्षणाला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर धुळीला मिळालेली आहे. पाकिस्तान आता यातनं किती शहाणा होतो हे आपल्याला बघावं लागेल. आपल्याला ब्रिगेडियर गावपांडे आणि परांजपे सर दोघांनी वेळ दिला चर्चेसाठी. दोघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच थांबला आहे.